चट्टू लवली सिस्टर या चॅनलवरती. तर आज काहीतरी आहे की नाही बाबू? तर आज आहे संडे आणि स्पेशल मी नाश्ता बनवते आहे. इथं बघा, आणि चिकू मॅडम आमच्या इथं बसलेत, त्यांना नाश्ता पाहिजे आहे. तर आज दिवसभराचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. ब्लॉग बघायला विसरू नका. तर मंडळी, चिकूचा आहे बोरनान आज, आणि आम्ही हे होममेड काईड बनवत आहे हे इथं. आणि ही पोरगी बघा काय करत बसले. चिकू जिचं बोरनान आहे ती बघा. आणि इथं पण चाललंय काम लाजत लाजत. आणि हे पोरगा आत्ता चाललंय खूप तयारीचं, ते पण करायले. ते आपल्या मनानंच करायला काय काय. आणि इथं मी सगळं त्यांना करून देत होते. तर आता आम्ही 4 बनवले, नंतर तुम्हाला सगळं दिसेल काय आम्ही डेकोरेशन करणार आहे ते. तर मंडळी, इथं बघा आम्ही डेकोरेशन करत होतो पाठीमागं, म्हणजे हॉलमध्ये. आणि पाठीमागचं हे डेकोरेशन म्हणजे कसं करायचं हेच काही सुचत नव्हतं आम्हाला. तर म्हटलं की जे बड्डेला असतं आपल्याला, म्हणजे बड्डेला जे आम्ही लावत होतो तेच लावूया पाठीमागं, आणि त्याच्यावरती आपण काईट वगैरे लावू. आणि काईट बाहेरून आम्ही आणले नाहीत, कारण आदल्या दिवशी मी गेले होते आणायला काईट, पण भेटले नव्हते. आणि म्हटलं की आता आपल्याकडं आता काहीच म्हणजे ऑप्शन नव्हता की घरी बनवल्याशिवाय. आणि घरी होते कार्डशीट पेपर वगैरे, तर त्याचेच बनवायला घेतले. तर आम्ही आधी पहिल्यांदा असं साधं सिंपल बनवलं होतं. तर साईडच्या ह्या ताई आल्या, म्हणजेच माझे फ्रेंड, आणि त्यांनी म्हटले की ब्लॅक साडी वगैरे लावून केलं तर कसं छान दिसेल. मग त्यांनीच आपली स्वतःची ब्लॅक साडी घेऊन आले, आणि त्या मी छोटंसं डेकोरेशन केलं. आणि बोर्डांची रांगोळी बघा मी कशी काढली, नक्की कमेंट करून सांगा. आणि हे असं आमचं छोटंसं डेकोरेशन कसं झालं आहे नक्की सांगा. आणि छान असं म्हणजे खूप वेळ लावून आम्ही हे डेकोरेशन केलं होतं. बरंच काही डोक्यात, म्हणजे असं करूया तसं करूया, आणि जसं पाहिजे होतं आम्हाला तसं काही काईट वगैरे भेटले नाहीत. तर म्हटलं की असू देत, घरी आपण म्हणजे पहिल्यांदाच हे मी करायला घेतलं होतं, कारण आमच्याकडं काही करत नाहीत. पण ह्याच साईडच्या माझ्या फ्रेंडनं म्हटली की हां करूया आपण. तर म्हणजे त्यांना माहिती होतं इकडे करतात, तर आमच्याकडे कोण नाही करत. तर ठीक आहे म्हटले, करूया म्हटलं तर करूया. मग करायला घेतलं. आणि चिकू आणि पिल्लू माझी बघा किती छान दिसते. आणि ब्लॅक ड्रेस दोघींनी पण घातले होते. आणि परीला माझ्या पप्पांनी आणला होता, आणि चिकूला मी आणला होता. तर चिकूला असाच म्हणजे तिला नंतरसुद्धा यूज होईल असा पार्टीवेअर ड्रेस आणला होता तो ब्लॅकमध्ये. आणि परीला इथं भेटला नव्हता, तर पप्पा घेऊन आले होते. आणि छान असं आम्ही बोरनान केलं, म्हणजे जेवढं लागतं ते सामान आम्ही दोघींनीच जाऊन घेऊन आलो होतो. आणि इथं माझ्या सोसायटीमधल्या सगळ्या फ्रेंड, म्हणजे सोसायटी मेंबर्स सगळ्याजण आल्या होत्या. सगळ्यांना बोलवलं होतं, मुलांना पण. आणि सगळ्याजणी येऊन आम्ही छान सेलिब्रेशन केलं. बघा तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करा.
इथं आमचं स्पेशली असं व्हिडिओ करायला किंवा फोटो काढायला कोणीही नव्हतं. तर मीच सोप्याला असं आणि भिंतीला मोबाईल लावून ठेवला होता. तर मी बघा इथं दिसतच नाही आहे आणि आम्ही व्हिडिओमधलेच स्क्रीनशॉट फोटो काढणार होतो. तर आणि चिकू तर मेन म्हणजे बसत नव्हती, कारण झालं असं वाटत होतं तिला आणि आता ती पण कंटाळली होती. ते हार वगैरे घालून तिला कंटाळा येत होता, म्हणजे घालतच नव्हती ती जेव्हा घालत होते मी तेव्हा. त्यानंतर हे असं आम्ही म्हणजे आमचं आम्हीच केलं. त्यानंतर मुलांनी बघा छान डान्ससुद्धा केला. पुढे बघा तुम्हाला कसा वाटतोय. तर बघा असं आम्ही छोटं-मोठं का होईना, असं जर आपण सेलिब्रेशन काहीतरी घरी ठेवलं, तर त्या निमित्तानेच आपण लेडीज सगळ्या भेटत असतो, टाईम स्पेंड करत असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती बोलणं होतं आणि तेवढंच म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांना तेवढाच टाईम स्पेंड करायला भेटतो. तर दुसऱ्या दिवशी एकट्या ताईंचं हळदी-कुंकू होतं आणि म्हणजे खाली पार्किंगमध्ये ठेवले होते त्यांनी आणि आम्ही सर्वजण एकाच कलरच्या साड्या नेसलोय, त्यासुद्धा त्यांनी आणखी एका आपल्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला त्यांनी दिल्या होत्या वाण म्हणून. तर त्यांनी आधी आम्हाला माझा द्यायला म्हणजे फ्रुटी दिली होती आणि ह्या ताईंचं होतं ते हळदी-कुंकू आणि आम्ही सर्वांनी म्हणजे खूप एन्जॉय केलं त्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला सुद्धा. छान फोटो काढले, व्हिडिओ केले आणि म्हणजे कुठल्या का निमित्ताने पण आपण सर्वजण एकत्र येतो हे महत्त्वाचं. आणि म्हणजे कुणाचंही एज कितीही असो, पण प्रत्येकानं ते एज विसरून सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणं हे महत्त्वाचं. आणि बघा तर आम्ही एकाच वयाच्या असं म्हटलं तर एक 2-3च असेल, पण बाकीच्या ज्या आंटी आहेत त्यासुद्धा आमच्यासारख्याच म्हणजे छान वागतात आमच्यासोबत आणि आम्हाला सांभाळून वगैरे घेतात. आणि अशा आम्ही पोज वगैरे देऊन गुलाबी साडीवरती आम्ही ही रील बनवली, आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. आणि हा माझा लूक होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब